उन्हाळ्यामध्ये ना बाहेरच्या कोल्ड्रिंकपेक्षा घरची सरबतं कधीही चांगली. आम्ही ना गावावरून येताना भरपूर साऱ्या कैऱ्या घेऊन आलो होतो. म्हटलं चला आज ना मस्त कैरीचं थंडगार आणि पौष्टिक असं पन्ह बनवूयात. इथे मी 4 कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत. आता ह्या कैऱ्या मी कुकरला शिजवून घेणार आहे. 2 शिट्ट्यामध्ये ना आपल्या कैऱ्या छान व्यवस्थितपणे शिजल्या जातात. इकडे 2 शिट्ट्या मी कुकरच्या काढून घेतलेल्या आहेत आणि कैऱ्यासुद्धा इथे आपल्या व्यवस्थितपणे शिजलेल्या आहेत. आता एका प्लेटमध्ये ना ह्या कैऱ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आणि थंड झाल्याच्या नंतर त्याचे जे वरचे साल आहेत ना ते आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचे आहेत आणि आपल्याला कैरीचा जो गर आहे ना तो लागणार आहे. अशा प्रकारे जे साल आहेत ना काढून घेतले आणि एका चम्मचनीनं मी कैरीचा गर पूर्णपणे काढून घेणार आहे. तुम्ही हाताने सुद्धा काढू शकता. तर अशा प्रकारे कैरीचा जो गर आहे ना मी पूर्णपणे काढून घेतलेला आहे. आता आपण जेवढा आपला कैरीचा जो गर आहे ना तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे, कारण कैरी आंबट असते त्याच्यामुळे जेवढा कैरीचा गर निघाला असेल तेवढाच गूळ घ्यायचा आहे. इथं मी थोडी सुंठ पावडर घेतलेली आहे आणि थोडीशी ना विलायची पावडर घेतलेली आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कैरीचा गर टाकलेला आहे, गूळ टाकलेला आहे आणि थोडी विलायची पावडर पण टाकलेली आहे आणि सुंठ पावडर टाकून याचं ना मिक्सरला छान बारीक वाटण करून घेतलेलं आहे. आणि इथे ना कैरीचं जे पन्ह आहे ना आपला रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता काय करायचं आहे, आपल्याला घ्यायचा आहे एक काचेचा ग्लास. त्याच्यामध्ये ना 3-4 चम्मच ना आपल्याला हे कैरीचं पन्ह घालायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि याच्यामध्ये ना थंडगार असं पाणी घालायचं आहे. वरतून थोडंसं याच्यामध्ये मी मीठ घालणार आहे, थोडीशी सुंठ पावडर घालणार आहे आणि थोडीशी ना विलायची पावडर घालणार आहे. थंडगार आणि पौष्टिक जे आहे ना आपलं कैरीचं पन्ह रेडी झालेलं आहे. तर अशा प्रकारे इकडे तुम्ही बघू शकता. या थंडगार आणि पौष्टिक असं कैरीचं पन्ह प्यायला. मग व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. तर इकडे आपलं थंडगार आणि पौष्टिक एकदम टेस्टी झालेलं आहे कैरीचं पन्ह. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.